समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिमण्डनं मण्डनाना तरुण तुलसी माला कंदरं गन्धनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लादो पावन झालो चराचरी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा तीन श्री सात तया माझे दंडवत श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तक धारिणी भयदां जाड्यान्धकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् शरथ अजीर बिहारी बंद उपकार महिसूर शरण मोहजनित्य संशय पदहरण सुजन समाज सकल गुणकारी करहु प्रणाम सप्रेम चिदानी मंगल भुवन अमंगल हारे राजा Sita
ऐसी जोडी करा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत्या लय मोठ्या महाराज सारखं झालं नाही का, पण आम्हाला जमाना 15 मिनिटं म्हणता. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. प्रस्तुत कीर्तन रूपी शिवकीर्तन निवड. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय ज्यांनी तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःचा संसार सोडून जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती असं कार्य केलं. जगद्गुरु तुकोबरायांचा सुंदरसा 4 चरणाचा नामाचं महत्त्व सांगणारा अभंग. गेले अनेक वर्षापासून चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह कित्येक महाराज मंडळी संपले, कित्येक कार्यकर्ते संपले, पण सप्ताह आपला अखंड आहे. भाग्यवान गावकरी आहे आणि त्याच्यामध्ये उत्साह प्रतिवर्षी वाढत चाललेला आहे. हे भाग्याचं लक्षण आहे महाराज. सप्ताह होतात पण सप्ताहामध्ये दरवर्षी तो आनंद बघायला मिळत. भगवान एकलिंगेश्वराची कृपा आहे. अनेक गटतट आपापले मतभेद विसरून एका छत्राखाली भगवान एकलिंगेश्वराच्या छायेमध्ये आपण सर्व गावकरी एकत्र येता आणि हा मोठा उत्सव साजरा करता. भाग्यवान आहेत. विठ्ठला आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी सटाय हातरावं लागतात, मंडप पॅक बांधावं लागतात, कारण वारं येऊ शकतं. सुंदर कथा चालू होती. महाराजांचं चिंतन सुंदर छान सुरू असताना वरुण राजाने आगमन केलं. याचा अर्थ चांगला म्हणायचं का वाईट? आता पाऊस पडल्यावर पुन्हा पडायचं नाही, पण पाणी ज्याला नाही ते मध्ये बरं झालं पडला, आपल्या बोरला पाणी येईल. लय पाहुणे येतात आपल्या इथं बरं का. 9 दिवस सगळे मंडळी, सर्व मुली. ही दिवाळीच आहे आमच्या पाडळसिंगीची. दसरा दिवाळी ही दिवाळी आहे खऱ्या अर्थानं. सर्व मंडळी घरी येतात. आपल्या बोरला पाणी नाही, पाण्याची अडचण आहे आणि पाऊस पडला तर बरं वाटायला लागलं, कारण थोडं पाणी चलन जास्त झाला. खूप नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि आताही सुरूच झालता का? सुरूच आहे अजून, काय माहीत नाही. यायला लागलं तेव्हा सुरू झालं, आता नाही. बरं झालं बंद झाला, कारण बाहेर बसता येते ना पटांगणात. मंडळी सगळे आपले घरचेच आहे म्हणून बोलतो. पण महाराज मंडळींना आनंद कधी आहे? एवढी सुज्ञ मंडळी आहे, सगळे हुशार आहेत, सगळे जीवाचे माणसं आहेत. एकही असा
सगळे जीवात आहेत, जीवाचे म्हणण्यापेक्षा आत बसलेले आहेत सगळे, पण आत नाही, तुम्ही बाहेर बसलात. असं माझ्या जीवात आहेत पण मंडपमध्ये नाही. उद्या नाही का अनेक अनेक महाराज मंडळी येतील. फॅनची व्यवस्था आहे, बटन टाकाय सांगा मी टाकी जाईल, पण सगळे इथं आले पाहिजे. बरं एक दोन कप्पे आपले गाठून ठेवले पाहिजे माता माऊल्यांच्या आधी. आपली चटाया घेऊन यावं लागतं आपल्याला त्यांच्यासारखं. पण त्यांची किती सुंदर बैठक आहे महाराज. आपलं मागं एक टोळ काय ते मामा आहेत आमच्या तिकडे, भांडवलकर भाऊ तर वरच बसले तिकडे. बसा 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 उठू नका. गो म्हणलं सहज. सर्व मंडळी बसलेत महाराज. चांगले ऐका, श्रवण करा, आणि जो तुमच्यामध्ये उत्साह आहे महाराज शेवटच्या दिवशीपर्यंत हा उत्साह द्विगुणित हो, आनंद भरो, आणि तोच आनंद तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आनंदाचा हा सागर द्विगुणित करावा असं त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला. चिंतनासाठी उपस्थित आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय मृदंगाचार्य मृदंग अलंकार रामजी महाराज यादव, त्याचबरोबर आपल्याच गावातील जिजा आहेत आमचे, ज्यांनी विणाची सुरुवात केली महाराज, पवार महाराज, आणखी परिचित अपरिचित आमचे माऊली महाराज. काय सुंदर चाल झाली महाराज. टाळी वाजवता का एकदा? मला ऐकायला कमी येतं बरं. टाळी टाळी जरा जोरात व्हायला पाहिजे होती. या ठिकाणी आमचे संगीत अलंकार माऊली महाराज आहेत, संगीत अलंकार बळीराम दादा आहेत, संगीत अलंकार सालपे महाराज आहेत. बळीराम दादाने अशी चाल लावली, दिसायला सारखी, ते म्हणले आपण घुसायचंच ना का आजच्या दिवस. आणि आवाज आला, दोघंही सारखे मला एक एकाहून बळी. काय सुंदर. मी तर माऊली दादांना म्हणलं आज मनसोक्त ऐकू द्या, आहे का नाही, कारण आमचा स्वर लागत नाही म्हणून आम्हाला स्वरावाल्याची जास्त किंमत कळती. आमचा स्वर नाही लागल्यावर ज्याला ज्याची कमी आहे त्याला त्याची आवड जास्त असते. त्याचबरोबर आमचे परममित्र सुजितजी महाराज मृदंग अलंकार, त्याचबरोबर कीर्तनकार महाराष्ट्रात प्रसिद्ध अनंत बाबा, त्यानंतर नाना आहेत, आणि मावळ्यासारखे दोन्ही शोभदार. त्यांना म्हणलं इस्त्री करून यायला पाहिजे होतं. मी कवाची इस्त्री करीत नाही, आज गेली. हे म्हणले इथं टी व्हीला जाणार आहे, त्याच्यामुळे इस्त्री करून आलो. ते म्हणले उद्या करून येऊ महाराज, कारण आपण टी व्हीत असं कडक दिसलं पाहिजे ना वातावरण. फोटो तर चांगला गेला पाहिजे, बाकी काही जाऊ नाही तर नाही जाऊ. विठ्ठला टेन्शन मध्ये सगळ्यांनी यायचं. आता आपला सप्ताह साधा नाही राहिला. टोपी मळालेली रानातून तसंच इकडं हातपाय तसं नाही यायचं, कपडे बदलूनच यायचं. आता इथं काय ते आमचे महाराज बसले, आळंद देऊन आलेत. ते म्हणले शूटिंगच करून घेतो, कोण झोपलाय. शेवटच्या दिवशी पगारच कट त्याचा नाही. माता माऊल्या आहेत, सर्व मंडळी आहेत महाराज. यामध्ये ही शोभा वाढली. बसगुडे पिंटू भाऊ यांनी ही शोभा द्विगुणित केली. अण्णांनी खूप दिवस सेवा केली. हे आपले गावकरी मंडळी आहेत महाराज. खऱ्या अर्थाने आपण त्यांना पुरू शकत नाही. एवढा मोठा साज लावण्यासाठी आपल्याला 2-4 लाख रुपये लागले असतील. सहज गावकरी मंडळी आहेत, सहकार्य म्हणून आणि सेवा म्हणून भगवान एकलिंगेश्वराची सेवा. त्यामध्ये गेल्या वर्षीपासून पिंटू भाऊंनी ज्यांना आमंत्रित केलं ते आमचे साऊंड सिस्टीम कृष्णा भाऊ, त्यांच्यासाठी टाळी वाजा एकदा. सुंदर सिस्टम लावतात, नाही तर या हॉलमध्ये लावणं जर जड जातं बरं. आवाज घुमत राहतो. ज्यात तुम्ही गेल्या वर्षीपासून चांगली सुविधा देता, तुम्हालाही धन्यवाद. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. आपण सगळे आलोय, आपण सगळे आलो मंदिरात. कुठून आलो?
मंदिरात आलो, मंदिरात नाही या नरदेहात आलो. कुठून आलो? ब्रह्मस्वरूपापासून. आपल्याला एक दिवस त्या ब्रह्मस्वरूपाला जाऊन पोचायचंय. त्यासाठी आपल्याला जोडी, त्यासाठी आपल्याला संगती कोणाची करायची? तो हा अभंग आहे. विठ्ठला जोडी महत्वाची आहे. संसार करत असताना जर जोडी सारखी नाही लागली तर संसार कडीला जात नाही. 6 महिन्यातच वर्ष, 2 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष चालतात, नाही राहत. जोड सारखा पाहिजे. स्वभावाने, विचाराने, आचाराने दोघंही सारखे लागतात. शेवटापर्यंत तो जोड पुरतो. भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. कोणाची संगत धरून होईल का? प्रथम ती कळाली पाहिजे. ती कळण्यासाठी तर नरदेह पाहिजे का नाही? कोणाला कळतं? आणि कळतच असतं. सगळे कुत्रे येऊन बसले असते का नाही? आता त्यांना कळतं? त्यांना कळत नाही. गाढवांना काय सांगायचं? बैलाला त्यांना काय सांगायचं? त्यांना कळत. सर्व समज कोणाला आहे तर ती नरदेहामध्ये आल्या. नरदेहे दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. देह दुर्लभ जाणारे वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना वासुदेव वासुदेव म्हणा. सुंदर प्रमाण. नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जोडी आहे. कोणाची जोडी आहे? होय, तुमच्या दोघाची. वासुदेवाची. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही. वासुदेव वासुदेव म्हणा. आणि हीच जोडी आपल्याला काय करील? आहे मी कोण? कोहम कतविदम जातम को वे कर्तास्य विद्यते. प्रश्न आहेत महाराज. मी कोण? मी काय करतो? मी वासुदेव प्रश्न आहे, उत्तर आहे. त्याच्यासाठी काकडा पाठ करायला लागतो. हो विठ्ठला विठ्ठला. आपण सकाळपर्यंत भजन म्हणतो पण काकडा अजून आपल्या पाठ करावं लागेल. लक्ष. वासुदेव आहे मी आणि मला वासुदेवच व्हायचंय. प्रश्न आहे महाराज, उत्तर आहे. मी कोण? आलो कुठून? मी आलो ब्रह्मापासून. भगवान परमात्म्याने भगवद्गीतेमध्ये सांगितलं ममय वांशो जीवलोके. माझे हे अंश आहे. आणि जीवाची गती थांबते कधी? ज्या वेळेस हा अंश त्या पूर्ण ब्रह्मात जातो.
त्याला मोक्ष म्हणतात. विठ्ठला विठ्ठला जन्म नाही रे अनेक. तुकोबाराने सांगितलं मला मोक्ष प्राप्त झाला म्हणजे मी त्या देवाच्या स्वरूपाला प्राप्त झालो. स्वरूप मिळणं म्हणजे स्वस्वरूपाला मिळणं म्हणजेच येर झाड संपूर्ण. किती वेळा किती वेळा यायचं महाराज. किती वेळा जन्माया हेच समजण्यासाठीच नरदेह दिला देवे दिला देह. समजायचंय आपल्याला कळायचंय. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देवाची होईना म्हणती ते होते. कुणाला म्हणता येते कोणा होते ते नरदेहामध्ये आलेलं आहे. बाकी जण नाही. आणि काय ज्ञान नाही कोठे. आणि काय ज्ञान नाही कोठे. मोकळं व्हायचं, काही टेन्शन धरायचं नाही. कीर्तनकार आपलेच आहे आणि हे बी आपल्या परिसरातले, त्यांची भीती घेऊ नका. टाळी वाजी जा. याच देही घडे. बाकी सकारात्मक सांगितलंय, अभ्यासू व्यक्तींना कळलं. या आणि याच च म्हणजे याच्यानंतर दुसरं प्रश्नच नाही. दुसऱ्या देहात नाही, याच देहात. दुसऱ्या देहात घडणार नाही. भजन केलं या नरदेहात आणि देवाने सहकार्य केलं, असं होतं का नाही? का नाही अनुभव आला? अनुभव आले ना महाराज. प्रत्येकाला अनुभव आहे महाराज. कोणाकोणाला काय अनुभव आला असं सांगता येणार नाही. बऱ्याच जणाला अनुभव आहेत. देव आपल्या समोर येऊन उभा राहील एवढे आपण श्रेष्ठ नाहीत, पण देव एका माणसाच्या रूपाने येऊन आपल्याला काम करू लागल्याशिवाय अडचण नाही. करू शकतो भगवान, करतो आणि केलेलं आहे. बरेच लोक म्हणतात प्रश्न माझ्यासमोर असे होते त्याला उत्तरच सापडत नव्हतं, रस्ते सगळे बंद झाले आणि मी सहज घरातून बाहेर निघलो. मी 2 दिवसानंतर जगाचा निरोप घेणार एवढे मी टेन्शनमध्ये होतो. काय सांगू, चालता चालता कधीच मला न बोलणारा व्यक्ती तोच माझ्या समोर आला गावातला. आणि त्यांनी सांगितलं असं असं माझ्याकडे आहे गड्या, एवढं घेतो का? घेतो म्हणलं, मला तर त्याचीच गरज होती. अरे तेच मला अपेक्षित होतं. कोण येतो? बऱ्याच लोकांना अनुभव येत नाही. कोणाच्या रूपाने देव येतो. एक माणूस होता, प्रवास चालला, प्रवासाला एकटाच, पती पत्नी दोघं 4 व्हीलर गाडीत निघाले. निघाल्यानंतर नेमकं गाडीचं चाक पंक्चर झालं ते पुलाच्या जवळ, पुलावरच. त्यांनी पंक्चर काढण्यासाठी चाक खोललं गेलं, नट घेतले आणि त्या पुलाच्या काटाड्यावर ठेवले. ते पोरग खेळत खेळत आलं, त्यांचं त्याचा हात लागला की पडले सगळे नट खाली. आता दुसरं चाक बसायला नट डोक्याला हात लावून बस. लक्ष द्या. एक येडं आलं, हातात तोस, अर्धा घातय, आंघोळ कव्हा केलेलं नाही, काही नाही, फाटके कपडे अंगावर, आणि ते रस्त्याने चाललं होतं. त्याचं बोलणं, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. हा हू करीत आलं. ह्याच्याकडे पाहतंय, ते खातंय. त्यांनी सांगितलं तू जाय ना भाऊ, कशाला डोक्याला ताण देतो, मी आता खूप टेन्शनमध्ये आहे. तुम्ही काय झालं? इथं आम्हाला जमाना, तू काय झालं म्हणजे काय सांग? इथं मला सुधारणा, आता काय करायचं? मला सांगून तर बघा.
ती येडं बोलायला लागलं त्याला. येडे जास्त माणसाला बोलत ते त्यांच्या नादात असतील, पण हे बोलायला लागलं. बघा लक्ष द्या. आणि ते सांगितलं तुला काय सांगायचं. त्या पत्नीने सांगितलं दादा तुम्ही जा, आम्ही टेन्शनमध्ये येत, आमच्या चाकाचे नट खाली पडलेत, दुसरं टेपनी बसायचे आम्हाला, पण आता नटच नाहीत. आता ज्यांनी गाडी चालवली त्यांना माहीत 4 नट असते. आता येड्याने म्हणलं एवढंच उत्तर, याला काय एवढं टेन्शन घ्यायचं आहे. ती बाई म्हणती याला काय टेन्शन घ्यायचं, चाक कसं बसितो. ते म्हणलं काय टेन्शन आहे, बाकी 3 चाकाला आहेत का, एक नट काढा, ह्याला 3 होते. आणि जा घेऊन गावात गेल्या पुन्हा एक टाका 4 गेला. ते डोक्यावरच हारून घेतलं. हे तर मला कळलंच नाही, अर्धा तास माझा ह्याच्यात गेला. हे कोण होतं, ते येड्याला बुद्धी होती का. अरे तुम्ही संकटात रात्री तुम्ही थांबणार आहे, देवाला चिंता आहे, पण देव नाही येऊ शकत. कोणाच्या तरी रूपाने देव आईशी जोडी करा, म्हणून भजन करा विठ्ठला विठ्ठला. महाराज असं आम्हाला एखादं उदाहरण सांगा की भजन केल्यानं आपण नरदेहात आलोत, आपलं काम संसार करणं आहे, भजन पूजन करणं नाही. पण परमार्थ केल्यानं सगळे प्रश्न सुटतात का. प्रश्नाच्याही पुढं चला, भगवान परमात्मा एवढं सहकार्य करतो. विठ्ठला विठ्ठला. मिनिटामध्ये तुम्हाला मी दृष्टांत सांगेन आणि पुढे जाईन. गिरनार पर्वत, ज्यांनी 4 धाम यात्रा केली असती, गिरनार पर्वत माहिती दत्तात्रयाचं ठिकाण आहे. आपण गेलतो, पण आपण वर गेलो, आपण त्याला बघूनच घाबरलो. आता तिथं काय झालंय, आता उडान खटोल झालाय, झुला झाला. आता जाऊ शकतो बरं का गेल्यावर, पुन्हा चला आता डबल. लक्ष द्या. विठ्ठला विठ्ठला. त्या गावामध्ये एक साधू राहत होते. त्या गावचं नाव आहे जुनागड. जुनागड नाव आहे त्याचं. आणि तिथं नरसिंह मेहता नावाचे साधू. जसे पंढरपूरमध्ये आपले नामदेव महाराज, तसे नरसिंह मेहता. भगवान परमात्म्याचं चिंतन. इकडं कसं आहे, पांडुरंग विठ्ठल 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 माझा विठ्ठल पांडुरंग, आपण भजन करतो. तसं तिकडं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बऱ्याच जणांना असं वाटतंय आम्ही बी म्हणायला पाहिजे, मग अडचण काय. आता तुम्ही पाठीमागा म्हणा, मी पुढं म्हणतो. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव म्हणा. धन्यवाद आहे बरं का, पण तुम्ही जरा दबक आवाज काढला, मोकळा काढा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. बोला नारायण वासुदेव. जय हो. हे नाथ नारायण भगवान एकलिंगेश्वराची कृपा. श्रीकृष्ण गोविंद हरे
असं भजन नरसिंह महाराज. फक्त त्यांच्याकडे पकवाचा कमी होती. गरीब माणूस नरसिंह मेहता महाराज भजन परमार्थ करायचे. एक दिवस सृष्टीचा कालचक्र वडिलांचा निधन झालं. वडील गेले. मोठा भाऊ श्रीमंत होता. त्यांनी संसार प्रपंच चांगला थाटला होता आणि थोडं परमार्थात भाऊ असल्यामुळं बारीक बारीक गोष्टीच्या वाटण्या त्यांनी काय केल्या. जाऊ द्या, कशाला 4 माणसं आपल्या घरात बोलवायचे, आपल्या घराचं नाव बदनाम करायचं नाही. वाटण्या त्यांनी तुझ्या हिशोबाने वाटणे. मग मोठ्याने दुकान घेतलं किराणा, मोठ्याने चांगलं वावर घेतलं आणि ह्याला दिलं माळाचं. त्यात काहीच पिकत नव्हतं. कोणाला? नरसिंह. त्याचं भजनात नाव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. काही नको, हेच महत्वाचं आहे. नरसिंह मेहता आलो कशासाठी? देवे दिला देह भोजना. भजनासाठी आलो, भोजनासाठी नाही. भजन करणं आणि त्या नादात त्यांनी राहायचं. देवपूजा सकाळी 11 वाजेपर्यंत. वर्ष कडीला गेलं. सर्व 10वा दशक्रिया सगळं विधी भावाने केला. वर्ष श्राद्ध आलं आणि भाऊ दारात आला. नरसिंह कुठे? 10 वाजले होते तरी देवपूजा चालू होती. आपण 10 मिनिट देवापुढे बसत नाही. 10 वाजले तरी देवपूजा साधना आहे मला. ते भगवान परमात्माला बोलायचं, भगवान परमात्म्याला बसवायचं. आपल्या देवाऱ्यात लय गर्दी असते. भली अडचण. जगन्नाथपुरीला गेले की आणलाच ती काढा देव. देव देव आला की आपल्या देवाऱ्यातले देव गडबड करते. ते म्हणजे आला बाबा आपल्याला जोडीदाराला जागा कमी होती कडे. आपली मारुती राय बजरंगबली त्यांनी सांगितलं मी जागा सोडणार नाही. पांडुरंगांसारखी सरकारला गणपतीकडे. हे आपलीच माणसं आहेत, ह्याला जागा नाही द्यायची. आधी म्हणजे ह्याला कळायला पाहिजे की नाही आपलीच देवपूजा माहीत नाही ह्याला आणि अजून आणतोय कशाला. गर्दीच गर्दी. नैवेद्य आपला कसा असतो? साखर घ्यायची अशी शिपडायची सगळ्याच्या अंगावर. साखर ठेवत सुद्धा नाही आपण. मी बऱ्याच जागेवर बसले अशी शिपडी ते. आता कशी ते मला एवढ्याला कुठं ताट मांडायचं आणि पाणी फिरायचं सगळं झेलून खा अशी लोक. एका देवाची गडबड असते. मला प्रसाद मला प्रसाद. तसे पोरं गडबड करते तसं आपली देवपूजा तशी. नरसिंह महाराज एक एक देव वेगळा. जय श्रीकृष्ण. देवा आज माझ्याकडे काय खायला बघा. खिचडी आहे. काय असणार मला? भात खिचडी. गरिबी वाटे. नरसिंह महाराज म्हणायचे. गुजराती भाषेमध्ये गीत मी म्हणतो. आलं तर आलं स्वरात. प्रयत्न करून बघू. थाली भर के लायो खिचड़ी, थाली भर के लायो खिचड़ी, ऊपर घी की बाटगी, जिम मारो गाँव गयो, जिमावे लागे खिचडी, जिमावे लागे. माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे फक्त खिचडी आहे. तुला खावं लागन देवा. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे हम खिलाते नहीं. कोण सांगते मला? भगवान परमात्मा त्या तुटक्याशा घरामध्ये पडक्या झोपडीमध्ये भगवान परमात्मा प्रगट व्हायचा आणि खिचडी पुरत नव्हती. पुरायची नाही देवाला. आपण नैवेद्य दाखवतो आणि त्या भक्ताच्या घरी देव पोटभर खातो. आपण देवाला उपाशी मारीन महाराज. तसे जर साधू संत नसतील देव उपाशी गेला. युगे झाले 28 नामदेव महाराजांना देव म्हणाला
मला कोणी नाही जीव घातलं बाबा. आजपर्यंत 28 युग झालं, कोणी म्हणलं नाही रे बाबा हे खावं लागत नाही, तुम्ही इथं धडक मारून मरण. 5 वर्षाचं पोरग म्हणलं. भगवान परमात्मा म्हणले आज मी पोटभर खाल्लं नामदेवा, आजपर्यंत उपास शोधतो. विठ्ठला विठ्ठला नरसिंह महाराज असं ते पडक्या घरामध्ये ते देवाचं भक्ताचं नातं. 10 वाजले, भावाने आवाज दिला, श्रीमंत भाऊ. पत्नी दारात झाडीत होती. सांगितलं एवढ्याने आवाज द्यायची गरज नाही, माझ्या नवऱ्याला आरडू नका, त्यांची देवपूजा चालू आहे. आणि वारकऱ्याला बायका चांगल्या भेटा दे बरं. तुम्ही सगळे माझ्याकडेच पाहायला लागले, तुम्ही नाही का? जे वारकरी बघा ना, हे वारकरी कसा आमचा घरची मंडळी थोडी कोरभर घ्या, ते म्हणते आरती येऊन ती 100च्या पुढं वजन झाले. वारकरीच्या घरचे ढिले ना, ते म्हणते महाराज खाऊन तर घेऊन द्या. गेले ते गेले नाही, ते बी म्हणजे मग गेलो तर गेलो, मग आनंद खाऊन मजा. आमच्या नानाच्या घरी गेल्यावर प्रत्येक दिवस, आता सणवार असल्या, आता मी आता लई दिवसांनी काढला बरं हा विषय, काढायला नाही पाहिजे तसा. तुम्ही म्हणता कवा खायला फिरतो कोणाच्या घरी नाही का? कधी चिवडा राहायचा मस्त आणि एवढा भारी राहतो मला. तुम्ही काय तोंडाला पाणी येऊन देऊ नका, सध्या काय नसेल, लक्ष द्या. प्रत्येकाच्या घरी हे मंडळीत महाराज ह्या वारकऱ्यांना पत्नी एवढ्या भरून असते. बोलायचं नाही माझ्या मालकाला, त्यांची देवपूजा चालू आहे. अरे बोलायचं नाही काय म्हणतेस? दशक्रिया मीच केला, गंगापूजन दिवसाचा कार्यक्रम मी केला, पाहुण्यांना कपडे मी घेतले, आता श्राद्ध तुला करावं लागेल, तुझ्या मालकाला करावं लागेल. तिने सांगितलं जा, आम्ही आमच्या हिशोबाने करू. आम्ही ऐकलंय पोथीमध्ये एक जण जरी जेव घातला तर होतंय, लय म्हटले जरी जेव घातले तरी तेच होते. आम्ही पोथी पुराण ऐकतो म्हणे, आमची अडचण नाही. जा म्हणले, आम्ही आमच्या हिशोबाने खाऊ, पण बोलायचं नाही मालकाला. ही पतिव्रत आहे महाराज, मालकाला कुणाचा आहे शब्द नाही ऐकून घेत. काय काय म्हणतात, ज्या हाना हाना भाऊजी हाना, काय काय लय अवघड आहे महाराज. ते म्हणतात हाना हाना, आता काय हाना, आवाज नाही, मालकाला हात लावायचं नाही. एखादी पत्नी जर असे 4 चौकात जर पतीला काही त्रास झाला तर असं कंबर खोसून बाहेर येते महाराज. कोणाची टाप आहे महाराज, 100 जरी पुढं आले तर मागं जातात. निर्माण शक्तीचा अवतार येतो, पण त्या शक्तीने सांगितलं ह्याच्या डोक्यातच दगड घाला, मग शक्ती काय अवघड होईल. नरसिंह मेहताच्या पत्नीने सांगितलं आमच्या हिशोबाने आम्ही करू, श्राद्ध करायचं अवघड नाही. आपण जर पितृगाईला गेला असतं फाल्गुनी नदीमध्ये, सीताई साहेबांनी वाळूचं पिंडदान केलं. लक्ष्मण भगवान परमात्मा गेले, काहीतरी आणायचं म्हणले, आपल्या वडिलाचं श्राद्ध आहे तिथं करायचं, वाळूचं केलं दिलं. हात बाहेर आलेला आहे तिथं आज. दशरथाने ते ग्रहण केलं, दशरथ राजा 12 वाजता निघून गेले. तुम्ही कसं श्रद्धेने करा, श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. अहंकाराने आणि उद्धटपणाने केलं जातं त्याला पार्टी म्हणतात, श्राद्ध होणार नाही. विठ्ठला विठ्ठला एक 11 वाजले ना, 11च्या टाइमला पूजा संपली, नैवेद्य झाला, साठून पुसून देवाने खिचडी हाणली. देव म्हणले ढेकर दिले, आता बसतो म्हणले मंदिरात. देव गेले, मूर्तीत बसले. नरसिंह महाराज ती खिचडीची परात घेऊन बाहेर आले आणि पत्नीला म्हणाले काय ग, नाही का जगद्गुरु तुकोबराय आवले म्हणायचं. तुकोबरायचा शब्द आहे, बोललं पाहिजे महाराज. माता माऊल्यांना आदराने बोललं पाहिजे, तिथं लक्ष्मी टिकते. पण माता माऊल्यांनी आदर घेतला पाहिजे का नाही? आपले छत्रपती शिवाजी महाराज महासाहेब म्हणायचे, आदर घेणारे माणसं पाहिजे, ते आदर पचवणारे सुद्धा पाहिजे. काय कोणासंग बोलत होते? कोण नाही, तुमचा मोठा भाऊ आला होता. काय म्हणत होता? श्राद्ध तुला करावं लागेल तुम्हाला, असं बोलत होता. मग काय म्हणली तू? मी म्हणलं आम्ही आमच्या हिशोबाने श्राद्ध करू. जा म्हणले तिकडं, तुम्हाला लय बोलत होता म्हणून मी त्याला असा खनशीला. काय काय शब्द आहेत बरं माता माऊल्याचे, लय फन फन करीत होते. शब्दात तर गार केला म्हणतात बरं का. कुणाला? आपल्याच भावाला. आणि आपल्याजवळ सांगत असा आलता तुमचा भाऊ,
लय फन काय शब्दात तर गार केला. आपल्याला बरं वाटन कधी पण सांगायचं. नरशीने सांगितलं श्रीमंत आहे, दुखण्याला अडीअडचणीला आपल्याला काम पडतो, असं नव्हतं बोलायला पाहिजे. जा म्हणले. आता बोलले काय करू, तुम्हाला बोलल्यावर मला नाही सांग श्राद्ध करायचं कसं. आणि मग अडीअडचणीच्या काळामध्ये जी बँक तुम्हा आम्हाला आहे महाराज, ही हिंदू संस्कृती आहे, हा भारत देश आहे. प्रत्येकाला अडचण येते पुरुष मंडळींना, आणि त्या अडचणीच्या काळात पुरुषाच्या पतीच्या चेहऱ्यावरचे जे संकट वाचते ती श्री फक्त हिंदुस्थानमध्ये मिळते बरं, बाहेर देशात नाही मिळत बघायला. आणि संकट वाचून अडीअडचणीला सांगते, हे बघा सोनं घेऊन जा, मोडून टाका, पण तुम्ही असं टेन्शनमध्ये बसायचं. तसं नरसिंह मेहताच्या धर्मपत्नीने काय होतं महाराज, कानात एक तुटलं होतं आणि एक साधं होतं, मग दोन्ही ठुलं होतं. हातात दिलं, जा म्हणले आपल्याला श्राद्ध तर करावं लागेल, जा घेऊन या. मोडलं त्याने. सर्व शिदा आला, एक ब्राह्मण, स्वतः 2 जण आणि 2 पाहुण्याची जोडी. किती माणसं झाली? 5 माणसं. 5 माणसं जेवणासाठी एवढा शिदा आला, त्याच्यात तूपच आलं नाही. आणि श्राद्धाला तूप, आता पहिलं तर वारकऱ्याला बी तूप होतं, आता वारकरी मला तूप किती मध्ये चूप, आता तूपच नाही, गाईच कुणी सांभाळीना. नरसिंह मेहताने त्या ठिकाणी घरी आणलं, सर्व सामान ठेवलं, तुपाचं काही दिसाना, तूप नाही, संपले पैसे. राग आला, वैतागली ती, काय तुमच्या संसारासाठी मी झटू, काय करू सांगा. तुम्ही थोडं सुद्धा काही संसाराकडे लक्ष देत नाही. गुण दिलं हातात, फेकलं जर्मलचं पातेलं. जा म्हणले कुठं भीक मागा, काही करा, पण तूप घेऊन या. वैतागली होती. नरसिंह महाराजांनी ते पातेलं हातात घेतलं आणि दुकानदाराकडे गेले. दुकानदाराला गोड बोलतात महाराज, या 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 या. त्याला किराणा भरायला गेले, पैशाच्या टायमाला गोड नाही बोलत. नरसिंह मेहता ते पातेलं घेतलं, काय पाहिजे, तूप पाहिजे, द्या रे पराव तूप द्या. तूप टाकलं, पैसे मागितले. नरसिंह मेहताने सांगितलं पैसे उधार आहे, नंतर दे. ए परा तूप घेऊन माघारी टाक रे, दे टाकून माघारी टाकलं तर नरसिंह मेहताच्या डोळ्याला धारा लागले. महाराज बापाचं श्राद्ध करायचे आणि तूप नाही. त्याच ठिकाणी नरसिंह मेहताच्या डोक्यात आलं, काय भगवान परमात्मा परीक्षा बस, आज माझी लाज कोण राखेल. तुम्हा बिना मोरे कौन खबर ले, गोवर्धन गिरिधारी, तेवढ्यात एक दुसरा दुकानदार आला. महाराज यांना तुमची किंमत नाही, यांना माहित नाही तुम्ही कोण आहे, चला माझ्या इथून घेऊन जा. नरसिंह मेहताने झटका मारला, नको. देखिला संसार, आता खूप संसार पाहिला,
संसारासाठी काय करावं लागन काही कळत नाही. आता नकोच कोणाचं उधार नको न उष्ण नको. त्यावेळेस त्या दुकानदाराने सांगितलं महाराज उधार नका नेऊ आणि उष्ण नेऊ नका. तुम्ही 15 मिनिटं भजन करा त्याची उष्ण फिटून जाईल आणि तुम्ही तूप घेऊन जा. नरसिंह महाराजांनी सांगितलं धरा पातेलं शिंपळ्या विना लावला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरार हे नाथ नारायण वास. हो महाराज डोळे लावले भजन सुरू केलं दारात. आपल्याला कीर्तनात भजन म्हणा म्हणल्यावर माणसाला वाटते कुणी बघत काय गड्या. पटांगणात भजन सुरू केलं दुकानापुढं बाजारात मार्केटला भजन तिथं तर आपण म्हणणारच नाही. जय हरी म्हणायला माणूस दम्मानी म्हणतो लय मोठ्या माणसात गेलं. भजन आहे महाराज. लुब्धली नादी लागली समाधी आणि भाषणामध्ये समाधी लागली विसरून गेले. आणि समाधी लागलेल्या माणसाला जाग करू नये असा न्याय. दुकानदारांनी जाग नाही केलं लागली समाधी. 12 वाजले दारात जाती घरात येते स्वयंपाक तयार झालाय तुपाची मिळ नाही आणि 12ला तर काही नैवेद्य दाखवायचं. गडबड 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 तेवढ्यामध्ये दाराला वाजलं आणि दरवाजा उघडला. आता हे कोण होतं ऐका. वेळ झाला म्हणून भगवान परमात्मा वैकुंठात बसलेले होते. पण भगवान परमात्मा हा खूप परीक्षा बघणार आहे. तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याचे भक्त होते गरुड महाराज. त्यांनी पाहिलं तुम्ही तर झोपलेले शांत नाही का. तुम्ही झोपलेले झोपा म्हणे मी चाललो. ते म्हणले मला कुठं जायचं नाही तू कुठं निघाला. आता वाहन ड्रायव्हरच घेऊन चालला गाडी मालक म्हणतो तू कुठं झाला मला जायचं नाही कुठं. ते म्हण तुम्ही राहा तुम्ही झोपा म्हणले. तुमची झोपच का मोडती काय माहिती काय चाललंय त्याच्या संसारात बघाता का म्हणले खाली. मी जातो म्हणले त्याचं श्राद्ध करतो बापाचं म्हणले. माझ्यात बी तेवढी ताकद आहे ना. गरुडाने सांगितलं. देवाने विचार केला आपले पक्षच फुटायच्या मागे. देव म्हणले थांब आहे बाबा थांब. भगवान परमात्मा घरात गेले. सोन्याचे दागिने काढून ठेवले मुकुट काढून ठेवला पितांबर काढून ठेवला. नरसिंह महाराजासारखं फाटकं धोतर फाटका पंचा अंगावर घेतला. लांब लचक शेंडी चेप्पी केलेली आहे. नरसिंह महाराजाचा उभा गंध आणि नरसिंह महाराजांचं स्वरूप आणि हातात जर्मनचं पातेलं जे होतं नरसिंह महाराजांच्या हातात. आला भगवान परमात्मा दारामध्ये आणि दरवाजा वाजला. 12ला 5 मिनिट कमी होते. असा तन दरवाजा उघडला बा. लाज वाटत नाही म्हणली कोणाला. एवढा उशीर झाला तुम्हाला कोण आहे आता. हा नवरदेव नाही हा देव होता. देवाने सांगितलं खरंच उशीर झाला. हातच जोडले महाराज तुमची लय परीक्षा बघितली म्हणले. भगवान परमात्मा मध्ये आले. पातेलं आणि पातेलं ठेवल्यानंतर सांगितलं तू कधी बी कशी मला माझ्यावर शकच घेते. मी काय कवा भजन करीत असतो का म्हणले. आता भजन तिकडं खरे करते ना. हे भाषणात नसते तर हे भाषणावाल्याच्या कामात आहेत असे देव. चल म्हणले बाहेर काय नियोजन करावं लागते. आपल्या मोठ्या भावाने नियोजन सगळ्या गावाला दिलं होतं. त्याला ही परीक्षा सत्व घेण्यासाठी याच्या दारात माणसं आणून बसायचे. बायको बोलली म्हणून सगळ्या गावाला निमंत्रण दिलं होतं. हे देवाने पाहिलं. देवाने एका 5 मिनिटामध्ये काय नाही करतायत. देवाला काय करता येत नाही महाराज. धरलं हाताला बाहेर आणलं. गावाच्या बाहेर असं पटांगणात आणलं. उन्हाळ्याचे दिवस होते. रान 5 एकरमध्ये मंडप कुणी दिला मीच दिला मग त्याच्यामुळं तर वेळ लागला. हे स्वयंपाक आपणच केला. एवढे माणसं हे भावाने सांगितले होते ना दारात येऊन बसले असते म्हणून इकडे नियोजन केलं. हे देवानीच सगळं केलं एवढं. आणि तिने सांगितलं बरं बरं बरोबर मग चला घरी. असं काम झाल्यावर आनंद वाटतो. घरी गेले. ब्राह्मण आणायचा. आता ब्राह्मणाला बोलायला गेले. आता आपल्याकडे ते बाप्पा चांगले कोणाची पूजा करतात पैसे नसले तरी थांबत येत. बऱ्याच जणांचे तर 15 वर्ष झाले पैसेच नाही आले लग्नाचे. देवप्पा सांगत असतो महाराज काय सांगायचं तुम्हाला आमची उदारी. आता ते नसते नाही तर बरं म्हणून जमत आहे. नरसिंह महाराज गेले. आता हे भगवान परमात्म्याने फाटके कपडे आणि ते देवप्पा चला पटकन पूजा करायची. देवप्पा म्हणले कोण आहे. नरसिंह आलंय जो लय अंग दुखत आहे गाड्या भाऊ कारण पैसेच मिळत नव्हते.
नर्शीच्या घरी पैसेच काय झाले, त्यालाच खायला नाही काही, आपल्याला काय दे. ते म्हणले लय अंग दुखत आहे, लय लांब पूजाला गेलो मला काही येणं होत नाही. ते म्हणजे कोण येईन बाबा म्हणत, कुठं लय काही करा आपण नाही. काय नाही करतायत महाराजाला. भगवान परमात्मा जसा बाहेर निघला तसा आला. गावात एक शाळा मागे चाललेलं पोरग होतं, त्या पोराच्या डोक्यावर हात ठेवलं. काय नाही करतायत भगवान परमात्माला, सगळं करताय. करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती भगवान परमात्मा. म्या बोलविल्या वे तू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळीता मियाची निमिलिया सता, काळू ग्रसित से भूता, या मने आगळे पंडुसुता सकळे जयाची, गतीर भरता प्रभु साक्षी निवास शरणम श्रुत, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. काय नाही करतायत देवाला. तुझी आसती, तुझी आसती वेदासी बोलणे, तुझी आसती, तुझी आसती, तुझी आसती वेदासी बोलणे, तुझी आसती जनावरामागे फिरणाऱ्या पोराच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते बोलायला लागलं. लोक म्हणले कोण धरून आणला येणे, याला काय जमतंय, याला काय मंत्र माहिती का काय माहिती. देवाप्पा सोडून दिलं, कुणी घेऊन आलं. गरिबीने डोकं फिरलं म्हणले. लोक आले ना घरात, पूजा कसं करते बघा. महाराज पूजा काय मांडली त्यांनी, शेळ्या मागच होतो रोज, पण आता देवाने हात ठेवला डोक्यावर, देवाचा स्पर्श झाला ना, काय अडचण आहे महाराज. मंत्र बोलायला लागलं. त्यो हो शांतिरंतरिक्षकं शांती, पृथ्वी शांतिरापः शांतिरोकदयः शांती वनस्पतयः. लोक म्हणजे वेदातले शब्द आले, हा माणूस कुठे शिकायलाच गेला नाही. बघा एवढा भगवान परमात्म्याचा चमत्कार. नरसिंह महाराज भजन करतात, लोक जेवायला बसले. ऐका काय जेवायचा आनंद आहे महाराज. भगवान परमात्मा जर नरसिंहच्या घरी आला असेल तर तिथे इंद्र चंद्र महेंद्र सर्वजण आले. वाढायलाच बकेटी घेतले, ते एका एकाने एक एकच पाप धरली, रान धरली, सगळंच हातात घ्यायचे. ते कसे घेत होते त्यांची त्यांना माहिती. लोक म्हणायचे तुमचा नंबर द्या बरं, असे वाढणारे कुठंच नाही. आपल्या पुरीचं लग्न आहे, अरे ते म्हणले आम्ही काय मोकळे आहे का हो, आमच्या लय तारखे गुंतलेलं आहे. आता देवामुळं आम्ही आलोय. सगळं वाढायचे ते सगळं, आणि तो वाढत असताना तो आनंद लोक पाहायचे महाराज. आणि देवाने सगळं केलं. भगवान परमात्माला लक्ष्मी मागं राहीन का. लक्ष्मीने ताट, चौरंग, वाट्या आणि चमचे दिले. मग लक्ष्मीने हात लावलेले ते काय स्टीलचे असतील का हो,
काय त्याला काही पालिश करायचं, सोन्याचं सगळं सोन्याचं. श्यामराव म्हणतो होय रामराव हे सोन्याचं आहे काय रे? ते म्हणतो हो ना 24 कॅरेट आहे. सोनार कडीला होता, त्याला विचारलं आज सोन्याचं आहे, आणलं कुठून? आतापर्यंत काही दिसत नव्हतं ह्याच्याकडं, कुठून आणलं? आणला असं कुठून? एक जणाने चमचा घातला खिशात, ते म्हणतो तो घातला, मग माझं दी. दोघांनी चमचे घातले, सांगू नको. जेवण झालं, नरसिंह महाराज समोर आले. आता भगवान परमात्म्याचा अवतार आहे. माईक घेतला, सांगितलं आपापले चमच्या, आपापल्या वाट्या, गिलास, ताट, तांब्या, चौरंग, पाट, जेवढं सोन्याचं आहे ना, सोन्या मंगल कार्यालयातलं नाही बरं, सोन्याचं 24 कॅरेट सोन्याचं आहे, सगळे घरी घेऊन जा. घेऊन म्हणतो सोड महा चमच्या, ते म्हणतो महा गिलास तिकडे. महाराज आनंद आहे. आणि सगळेजण ते घेऊन गेले. पुन्हा लक्ष्मीने दुसरं दिलं, दुसऱ्या पंक्तीला. आनंद सगळा झाला. नरसिंह महाराजाला सांगितलं चला तुम्ही आता जेवण करू. नरसिंह महाराज म्हणले मी स्नान करून येतो. हे नरसिंह महाराज खरे नव्हते, गेले आणि तिकडंच अंतर्धान पावले. नरसिंह महाराजांना इकडं ध्यान आलं. बराच वेळ झाला, 1 वाजला होता आणि 1 वाजता त्यांची समाधी तुटली. भजन थांबलं. तुपाचं पातेलं घेतलं आणि पळत 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 घरी आले. आणि मग दरवाजा वाजला. हिला वाटलं आंघोळ करूनच आले, पण हे नरसिंह महाराज कोणचे होते? आता हे खरे होते. दरवाजा उघडला आणि हसल्या नरसिंह महाराजाच्या पत्नी. त्यांनी सांगितलं एक घर तर नाही हुकलं म्हणला मी, 1 तास उशीर आहे आज. 5 मिनटं उशीर असला तरी जमत नाही, आज तासभर उशीर आहे तरी हसतात. याचा अर्थ हे घर आपलं. माघारी फिरली. आज मीच आहे म्हणले, का चालले माघारी? तुम्हाला भांडत का नाही, भांडली का नाही, बोलली का नाही, माझ्याकडून उशीर झाला. ती म्हणले काय बोलायचे, तुम्ही केवढा मोठा कार्यक्रम केला, काय ते मंडप, काय ते जेवण, काय ते अन्नदान, काय ते वाडेकरी कुठून आणले होते, काय आनंद. म्हणले मला एका साडीच्या वर साडी माहीत नाही, जन्म गेला कडीला, आणि तुम्ही एवढं सगळं केलं. नरसिंह महाराज हातातलं पातेलं खाली पडलं, दानदेशी महाराज खाली. नरसिंह महाराजांनी सांगितलं अगं बाई म्हणले मी तिकडं भजनात होतो, इथं कोण आलं, देव आला का काय? आणि नरसिंह महाराजांनी खाली बसले. महाराज खरंच देव आला असं मी नव्हतो. मग ती रडायला लागली. मी लय बोलले त्यांना, मी लय बोलले, आता जा म्हणले घेऊन या त्यांना. आणि पुन्हा गेले. आणि मग देव घरी येणार आहे म्हणून नरसिंह महाराजाच्या पत्नीने कलर केला होता. आता आपल्याकडे सेनानी सांगतात पूर्वीच्या काळामध्ये, चोक बुहारो माटी रंगावो आज हमारे पिया घर आए, हेरे सखी मंगल गावो मोहे काला ती काल गावो, विठ्ठल पाहुणा दर्शन दिलं, माझ्या पत्नी बरोबर बोललात तुम्ही भगवान परमात्मा, आणि मला न बोलता निघून जाल याच्यात काही तुमचा पुरुषार्थ नाही. या म्हणले माघारी, नाही तर मी घरीच जात नाही, इथं जीव सोडतो. नरसिंह महाराजांचा हा अट्टहास पाहून भगवान परमात्मा आले. एकटे नाही, ब्रह्म विष्णू महेश तिघही देव, त्यांच्याबरोबर त्यांच्या धर्मपत्नी सर्वजण आले. आणि गावातून येत असताना सगळ्या लोकांनी पाहिलं, अरे हा आपल्या गावचा नरसिंह, हा आपल्या गावचा नरसिंह महाराज, याच्यामुळं आपल्याला हे दर्शन घडलंय. एक जर हरिभक्त असला, एक जर भजन करत असला, भजनाची जोडी ज्याच्या संगतीमध्ये
असा एक जरी गावात असला तरी मंदिरात देव आल्याशिवाय राहत नाही, तर आपल्या गावात आल्याशिवाय राहत नाही. अशी जोडी करा जेणेकरून देव खरा येईल. त्या अभंगाचं प्रथम चरण. आयुष्य कमी मिळावं पण आनंदी मिळावं. विठ्ठला ऐशी जोडी करा. नरसिंह महाराजांनी जी नामाची जोडी लावली नरदेहाचं सार्थक झालं. जे सर्व समाजाला कमवता कमवता आयुष्य गेलं. नरसिंह महाराजांच्या एका पंक्तीमध्ये लाखो कोट्यावधीचे इस्टेट वाटली गेली. कुठून कमवलंय? ऐशी जोडी. तेवढं जमणार नाही. त्यांनी रडवलंच आपल्याला. रामकंठी धरा चालत तशीच लावली महाराज. एक एकाहून बळी माणसं आहेत महाराज. बळी महाराज असल्यामुळं एक एकाहून बळी आहे. महाराष्ट्रामध्ये वेळ मिळत नाही महाराज. आणि आपल्या या एकलिंगेश्वराचे गावकरी मंडळींच्या प्रेमाखातर हे लोक आले. ऐशी जोडी करा. जोड महत्वाची मी सांगत होतो. नामस्मरणाची जोड लावली. अलौकिक सोहळा केला.
जन्म सार्थक झालं आणि पती पत्नी दोघांनाही भगवान परमात्म्याने आपल्या निजधामाला नेलं. हे नामाचं साधन आहे, हे नामाची शक्ती आहे आणि तेच नाम घेण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण नाम जोडा, पैसे जोडू नका. विठ्ठला विठ्ठला धर नाम कंठी, धर नाम कंठीचा सर्व काळ हा धर नाम कंठी, धर नाम कंठी, धर लागून देऊ नका मला. पैसे कमवता येत, पैशाने हे माणसं नाही मिळणार, प्रेमाने मिळतात. विठ्ठला विठ्ठला ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. बघा, जन्म मरण चुकण्यासाठी सुद्धा, संसार सफल होण्यासाठी सुद्धा आणि प्रपंच सुद्धा नेटका करण्यासाठी. आता संसाराला प्रपंचात घोटाळू नका बरं. बरेच मंडळीचा संसार आणि प्रपंच गुतडा झालेला आहे. कोणाकोणाला संसार आणि प्रपंच वेगळा वाटतच नाही. शब्दाचा अर्थ जन्म मरण आणि प्रपंच म्हणजे ताट तांब्या गिलास पातेल बघून, चमचा वाटी कुकर मिक्सर, हे संसार, हे प्रपंच आहे. आणि संसार म्हणजे जन्माला येणं आणि जन्माला येऊन मरणं. हा संसार संन्याशाला सुद्धा आहे, हा संसार ब्रह्मचार्याला सुद्धा आहे, हा संसार वानप्रस्थी आणि गृहस्थीला सुद्धा आहे. म्हणून संसार सगळ्यांना आहे, प्रपंच फक्त आपल्याला आहे. आपल्याला म्हणजे इथं बसलेले सगळेच, इथं काय कोणी संन्यासी ब्रह्मचारी नाही. प्रपंच वेगळा, संसार वेगळं. आपण ह्याला संसार म्हणतो. संसार आमच्या मागं लागलाय, तुमच्या मागं नाही लागत. प्रपंच आहे तो आपल्याला काय करतो, परेशान करतो. त्या प्रपंचाने वाढून ठेवलंय. हे सगळं सुखी करण्याकरता, प्रपंचातून दुःखातून बाजूला होण्याकरता, किंबहुना मोक्ष प्राप्त करण्याकरता सुद्धा आपल्याला नामस्मरण केलं की सगळं होतंय. नामस्मरणाची जोड लावा आणि ती जोड लावण्यासाठी वेळे काळेचं बंधन नाही. काळ वेळ नाम हरिपाठामध्ये सगळं प्रमाण आहे. आता हरिपाठातले जास्त देत नाही, कारण सगळेजण हरिपाठाच्या, सगळेजण हरिपाठ पाठ आहे सगळ्यांचे, नाही का. राम म्हणता वाट चाली, बसायची गरज नाही. यज्ञ पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर,
तीर्थव्रताचे माहेर. राम म्हणा, कामामध्ये काम काही म्हणा, जाईल भवश्रम सुख होईल दुःख. बघा ना किती सोपं आहे. बोलो राम 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 बोलो राम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो मनवा खेती करो मनवा खेती करो. पैसा लाग रुपया लाग पैसा लाग रुपया लाग कबड्डी कबड्डी लाग कबड्डी कबड्डी चांगलं जगा, लोकांना त्रास होईल असं जगू नका. आपल्या जगण्याने लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे असं जगा. विठ्ठल विठ्ठल ब्रह्म विष्णू महेश आणि सर्व देवत आहेत महाराज, गंधर्व आहेत. हे माणसं साधे नाही, त्यांना देवांचा आशीर्वाद आहे म्हणून कंठामध्ये स्वर आहे. बरेच प्रयत्न तुम्ही आम्ही बी करतो. होय, आपण बी प्रयत्न करतो म्हणायचा, पण बरेच लोक तिकडून म्हणते, आमचे भागवत पाटील म्हणत असते, महाराज या कवा माईकाचे आवाज कमी करीत राहा तुमचे. हा ते आले का नाही काय नाही, पण ते म्हणतात लय जाडा राहा तुम्ही. आम्ही म्हणतो आम्हाला ती उल्हासच आला, पण तुमच्या उल्हासाला आमचे झोपा मोडा दे. आणि गोड लागल्यावर तेच येऊन बसते. आता बघा बरेच जण तिकडे म्हणत असते ना, आपण गेलो असतो बरं झालं असतं कडे बघायला तर मिळाले असते कोण कोण गाते. पैसा न लागे रुपया न लागे कवडी दमडी, फक्त बोलायचंय बोलो राम 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 बोलो राम राम राम. नाही, मनाला उपदेश आहे, मनवा खेती करो हरिनाम की. विठ्ठला विठ्ठला ऐशी जोडी करा हरिनामाची शेती. ही जोडधंदा जोडधंदा. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवा जन्म मरण. बाकीचं काही नाही, जन्म मरण संपलं मग नाशिवंत ज्या गोष्टी त्या सगळ्या कामाच्या नाहीत. अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत आती प्रिया पुत्रधाना, नाशिवंत आती प्रिया पुत्रधाना. दाक्षिण विदजा दाक्षिण ते
तेची फळ नाशिवंत आदी प्रिया पुत्र नाशिवंत आदी प्रिया पुत्र मी अशी कवाच वर हात करायला लावित नाही पण नेता प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण तेची फळ. बघा दुसऱ्या चरणाचा अर्थ मी थोडक्यात सांगणार आहे. नाशिवंत आहे. काय काय नाशिवंत यादी दिली. प्रिया म्हणजे पत्नी, पुत्र आणि धन संपत्ती हे नाशिवंत आहे. कोणी टिकणार? बघा साथ देतं का महाराज? नाही देत. कधीतरी आपल्याला अगोदर जावं लागतं, नाही तर ते तरी अगोदर जातं. 80 वर्षाचा म्हातारा नातू गेला. नातू स्मशानभूमीत आहे, म्हाताऱ्याला जावं लागत आहे. बऱ्याच जागेवर आम्ही असं पाहतो, मुलगा जातो आणि नातूही जातो फक्त व्यसनामुळं, आणि म्हातारं जगत आहे. म्हातारं त्या दोघांना खांदा देतो. कोण आधी जाईन कोण नंतर जाईन सांगता येत. नाशिवंत आहेत आपण, जाणारच आहे. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कुर्म कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. फक्त चमड्याच्या आधी जर आतमध्ये बघितलं ना, सगळ्या आळ्याच आहे. लाल असत्या नाही तर पांढऱ्या असतात. काय सांगत येत डॉक्टर गेला, पांढऱ्या पेशी कमी झाल्या नाही तर लाल. आता माहिती का नाही, ते तर थोडं वन थोडं नवीन थोडंच आहे. पेशी म्हणजे काय, त्या जंतूच आहेत ना. हे फक्त चमड्याच्या आतमध्ये बघितलं की सगळं नाश शरीर आहे, राहणारं शरीर नाही. म्हणून हे नाशिवंत आटी, प्रिया पुत्र धन संपत्ती सगळं नाशिवंत. बीज ज्याचा क्षीण तेची फळ, बीज बोये बबुल का आम कहा से खाय. आंब्याचं झाड शेजाऱ्याला लावलं. हे म्हणला आपण आंब्याचं झाड, आम्हाला आंबे खायचे म्हणून गेला आणि बाबळीच्या शांगा आणल्या लावल्या. 10 वर्ष झालं आमच्याला आंबेच आहे ना. 10 वर्ष झालं पाणी घालतो. तो माणूस आला आणि म्हणतो कोणतं झाड आहे? हे झाड आहे. ते येडी बाबळही लावलं कोणचं बी, येड्या बाबळीचं. आणि आशा काय करतो? आंबा खाण्याची. बीज ज्याचा क्षीण तेची फळ. जे बीज खराब आहे, बीज चुकीचं आहे, या सृष्टीचं बीज नाशवंत आहे. मृत्यू लोकच आहे हा. इथं काहीच अमर नाही. आणि या लोकांमध्ये आपण राहण्याची अपेक्षा करतो. 3-3, 4-4 वेळेस मेकअप करतो. बऱ्याच जागेवर तर कीर्तनकार सुद्धा बरेच मेकअप मधूनच बाहेर निघत. आता आमच्याकडे गायनाचार्य तसे नाही, आणि कीर्तनकार नाही, पकवायचे तर आमच्या रानातूनच आले डायरेक्ट पळाटे पळा करून. वातावरण आपलं भारी इकडे सगळं. ते मेकअप नट्टा फट्टा ते वेगळं असतं. काय महाराज सांगायचं कुणाला? नाशिवंत देह आम्ही सांगायचा आणि मेकअप करून आम्ही यायचं. बरेच लोक म्हणते महाराज फ्रेश फोटो पाठवा बरं. मी म्हणलं मीच फ्रेश नाही, फोटो तरी फ्रेश कसा आहे? बरेच म्हणजे तुमचा बॅनरला द्यायचं जरा फ्रेश फोटो. फ्रेशच नाही, फोटो कसा आहे फ्रेश? काय फ्रेश काढायचं महाराज?
सगळ्याचा शरीर भगवत नाही मेल्यावर काय करायचं आता फ्रेश होऊन. ते खरं आहे आपलं. कोणचं खरं आहे? ते खरं शरीर आहे. ते फोटो ठेवायला पाहिजे सांभाळून. ते तर बघत नाही लोक. ऐका लक्ष द्या. नाशिवंत नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण तेची फळ. म्हणून जोडी कुणाची करायची? आईशी जोडी करा रामकंठी धरा. जे राम कधीच संपत नाही. मृत्यूच्या नंतर आपल्या संग आहे, मृत्यूच्या अगोदर आपल्या संग आहे, आपल्याला जन्मता संग आहे. संसारामध्ये आपल्याला तोच सांभाळतो. कोण उठवतो आपल्याला सकाळी? देवाने जर आपल्याला विसरलं तर आपण उठेन कोण आपल्याला? महाराज आपण सुसुप्त अवस्थेत जातो, कोणी आपल्याला कळत नाही. झोपेत काय कळतं? सापा अंगावून गेला का, कोण कुंकड गेलं की चोरी झाली, चोर येऊन घरातून घेऊन जाते. म्हणजे तुम्ही जागेच नाही, मृत अवस्थेत आहे. तुम्हाला जाग कोण करत आहे? प्रत्येकाच्या जवळ उशाखाली हात घालतो तो भगवान परमात्मा एकलिंगेश्वर. त्याला झोप नाही आणि आपण नेमकं त्यालाच विसरलो. म्हणून विसरली तया थोर झाली हानी वचतील खाणी 84. लक्ष द्या. कधीतरी बसल्यानंतर विचार करा, देवाने हे चालवले, देव आहे म्हणून आहे, देवानेच हे केलंय, देवानेच जन्म दिलाय, देवाने आयुष्य दिले आणि देवच आपल्याला नेणार आहे. म्हणून देवाला विसरायचं नाही. पूजापाठ किती करता ते महत्त्वाचं नाही, पण तुम्ही जिथं जाल तिथं स्मरण फक्त देवाचं ठेवा. हेच तुमचं भजन आहे. हाच परमार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला. नाही तर भाजनात जायचं आणि भाजनात एकमेकाचं गचुर धरायचं. ते भजन तरी काय करायचं? कीर्तनात एक पकवाजाच उठला, महाराजाला हाणायला लागला. महाराज म्हणले कमी झालाय, दोनदा म्हणले कमी झालाय. त्याला रागच आला. लोकांनी धरलं म्हणून जमलं. महाराज आपण भाजनात जर राग येतोय तर भजन काय करायचं? त्यापेक्षा आहे त्या जागेवर बसा आणि तिथंच बसल्यानंतर तुम्ही देवाचा आठव करा. आणि देवाने ही नरदेह दिलाय, देवाने ही सृष्टी निर्माण केली, देवानेच आयुष्य दिले, दिले इंद्रिय हातपाय कान. किती सुंदर नरदेह दिला. बरेच लोक म्हणजे आम्हाला देवाने काय दिलं? अरे एवढा मोठा नरदेह दिलाय. एक किडनी घ्यायची म्हणलं 2-3 लाख रुपये लागत असतील. आता त्याचा आपल्याला काय भाव माहीत नाही. डोळा लावायचं म्हणलं की 1 लाख रुपये लागत असतील. लिव्हर गेलं, कुठं काय गेलं, बायपास करायच्या टायमाला लाखावर पैसे जातील आणि त्याच्यात पुन्हा चांगलं नाही. मग कोट्यावधीचा नरदेह भगवान परमात्म्याने दिला तरी लोक म्हणजे देवाने काय दिले आम्हाला? असं म्हणतो. बघा, नरदेहाकडे विचार करा, विचार करा आणि विचार करून देवाचे उपकार माना आणि आहे त्या अवस्थेमध्ये राहा. शेजारीकडे पाहून देवाला शिव्या देऊ नका. त्याच्या कर्माने त्याला मिळालंय, तुमच्या कर्माने तुम्ही भोगत राहा. विचार करा. म्हणून नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण तेची फळ. आता या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगतात, किती सांगावं, किती करावं, किती ऐकावं, अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. विठ्ठला या संसारातून तरुण जाण्याकरता नाव धड करा सहस्त्र नामाची. नाव धड शब्दाचा अर्थ चांगली. या संसार सागरातून तरुण जाण्याकरता नाव पाहिजे. ती म्हणजे संसारातून तरण्याकरता, पाण्यातून तरण्याकरता नाव लागते, तशी संसाररूपी सागरातून तरण्याकरता नाव पाहिजे. ती कोणती? नामाची. त्याला सहस्त्रनाम म्हटलं. विष्णू सहस्त्रनाम तेही म्हणा, आहे का नाही? विष्णू सहस्त्रनाम म्हणते बरेच लोक. आता आपली तर उद्यापासून पारायण होईल. पारायणाला भरपूर जण बसा, हे बी सांगायचं महत्त्वाचं बरं. बरेच म्हणते महाराज ते पोरायचं काम असते, पण पारायण तुम्ही करा म्हणजे तुमच्या पोरांना बुद्धी चांगली आहे. अगोदर आपणच प्रयत्न करावं लागतात, आपणच पुण्य कमावं लागतं, तेव्हा मुलांना बुद्धी येते. बरेच लोक म्हणते महाराज आम्हाला वाचायलाच येत नाही. तुम्ही सकाळी 7ला येऊन बसले ना, पारायणाला नाश्त्यावाले उठले की तुम्ही उठायचं, पुन्हा येऊन बसले की तुम्ही येऊन बसायचं. नाश्ता बी हाणायचा, तिथं पारायणाला बसायचं. आणि जेवढ्या वेळ तुम्ही पारायणाला बसता ते वाचल्याचं फळ तुम्हाला लागन. आणि काय त्याचं पुण्य आहे महाराज, काय त्याचं फळ आहे? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर या. ज्ञान होय मूढा हाती मूर्ख त्या दगडा. लोक म्हणतात आमच्या पोराला डोकं नाही. तू परमार्थ कर, तू रामकृष्ण हरी म्हण, ज्ञानेश्वरी पारायणामध्ये बस, माऊली माऊली म्हण, पारायण संपूस तर तुझं पोरग बघ दुसऱ्या वर्षी तुला बोलण्यात, चालण्यात, वागण्यात बदल दिसत.
नेमकं आपल्याला आयतं पॅकेज सवय लागली. आपल्याला त्रास असतो आणि आपण देवबाप्पाला सांगतो 11,000 रुपये घ्या ना, आमचा जप तुम्हीच बांधा. आता कुठं नेऊन बांधायचा जप काय माहिती. अरे तू जप कर ना, भजन कर ना, देतो कशाला पैसे. बसा वर्ग सून आपण सगळे बसायचे ना, तू सगळे घ्यायचे. हरिपाठ म्हणा, पळून तेने भूत बाधा भेणे ते प्रमाणे महाराज पळे भूत बाधा भेणे ते. नामस्मरणाच्या भीतीने घरातले भूत पळून जातात. आपण देवऋषी आणतो घरात आणि तो आपल्यालाच 50-1 लाख रुपये घेऊन जातो. आपल्याला दुखितो जास्तच पुन्हा त्याचे मंत्र आपल्यालाच फेकीत होते. ते काय भूताला चलत नाहीत मंत्र. नाद लागू नका महाराज, नामस्मरण करा, हरिपाठ घरात म्हणा. हे भूतबाधा पळून जाईल. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, मी नाही सांगत. भूतबाधा पळून जाते. विठ्ठला विठ्ठला जे भवसिंधूची थडी पावे, ती नावाशी भवसिंधूला पार करून जाते. कोणची नाव? नाव धड करा सहस्र नामाची, आयशी जोडी करा नामकंठी धरा, देणे चुके फेरा गर्भवास. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, काळ आहे ना हे प्रत्येकाला त्रास देतो, पण नामस्मरण करणारा माणूस काळाला सुद्धा हाणू शकतो. त्याच्या तोंडावर हाणतो जगद्गुरु. तुका मने काळा ना तोंडावरी, तुका मने काळा ना तोंडावरी, तुका मने काळा ना तोंडावरी, तुका मने शब्द धनुष्य आणि भाता बाण. बाण ठेवायची जागा त्याला भाता म्हणतात. तसं तोंडाचा भाता करा आणि त्याच्या राम बाण त्याच्यात ठेवा. जगद्गुरु तुकोबारायांचा त्याचा परिणाम काळाला सुद्धा तुम्ही दडून लावता. ओम नमः शिवाय म्हटलं काळ पळवतो. कसा पळवतो? दड 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 दुड 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 दुड. कसा पळवतो? आपण महादेवाचं नाव घेतलं, अभंग आहे बरं. दड 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 दुड 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 दुड. पळ सुटला कळी काळा, कोण काळ पळतो. काळ कोणाचं नाव घेतल्यावर? ओम नमः शिवाय आधी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी त्यांचे रजरेणू वंदिरे. शिवनाम शीतळमुखी शिविपा कापडिया रे. काळ पळतो. पुन्हा पळाला हे उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. पळाला काळ तुम्हाला मी सांगून जमत नाही, पुरावे द्यावं लागतात. लोक म्हणजे बिगर पुराव्याचं कीर्तन नसायला पाहिजे आणि बिगर पुराव्याचं कीर्तन असलं ते महाराज पुरायला पाहिजे असं लोक म्हणतील. असं म्हणणार नाही तुम्ही. तुम्ही काय मला पुरणार नाही म्हणा. आहे का? पुरावा आहे का? काळ कुणी पळून लावला? महाभारतातली गोष्ट आहे. उदाहरण, कुंती माताने त्या ठिकाणी पंडूराजाला पाहिलं. स्पर्श केल्याबरोबर गार सगळं शरीर दिसलं. आता मालक जगत नाही. गार पडल्यावर माणूस किती अर्धा 1 तास 2 तासात शक्यता आहे. अंदाज आहेत. घाबरल्या. काय करावं म्हणून पळत भगवान परमात्म्याकडे गेल्या. देवाला सांगितलं, हे बघ कृष्णा, मी तुला कधीच काय मागितलं, जन्मकडीला गेला, मी दुःख मागितलं, दुःख दे, तू दिलंस, पण आता माझी एक इच्छा आहे. प्रत्येक क्षणाला मी तुझं नामस्मरण केलंय. आत्या तू नामस्मरण केलंय. आत्या लागत होतं देवाची. नामस्मरण केलंस, किती जवळचं नातं होतं बघ. देवाच्या किती जवळचं नातं होतं. काय अडचण होती देवाला काम करायला. आणि भजन केलं जन्मभर, दुसरं काही मागितलं नाही. न लगे धन, न लगे मुक्ती, न लगे संपदा. आणि त्या कुंती माता गेल्या देवाकडे सांगितलं, मालक शरीर गार पडले जाते ना. आता मला असं वाटतंय संक्रांतीपर्यंत त्यांनी
राहायला पाहिजे. संक्रांतीचं एकदा वाण दिलं का मग जाऊ. कुंकुमाचं महत्त्व पतिव्रता मातेला असतं, म्हणून कुंकू लावायला त्या कधीच नाही म्हणत नाही. नाही म्हणते आपण जसं बुक्याला ती म्हणजे चहाच्या घोटाला कुंकाची नाही म्हणत नाही, आणि आम्ही तसं बुक्याला नाही म्हणत नाही. बुक्का असला म्हणजे नारळ असते म्हणून नाही म्हणत नाही. कोरोनामध्ये तर बरेच महाराज लोक घरी जायचे, घरीच बायकोला काय म्हणायचे, हे जर बुक्का नारळ तवा गार झोप लागायची त्यांना. रोज नारळ घ्यायची सवय लागली, येऊन दे नारळ येऊन दे नारळ. झोपच येत नव्हती कोरोना अशी दुसऱ्याला. बरं आम्हाला नाही, आम्ही रोज जातच नाही. कुंती मातेने सांगितलं मालक गार पडले आता जातेत, मला वाटते संक्रांतीपर्यंत वान दिवस तर राहायला पाहिजे. देवाने हातच टेकले. आता तुम्ही नामस्मरण केले मान्य आहे मला, पण मला हे करता येत नाही ना. मग तुला नाही करता कोण करीन? तू जगाचा मालक आहेस ना, तू तर म्हणतो ना मग मी सगळा गतीर भरता प्रभू, मी साक्षी आहे. मला नाही करता येत, मी साक्षी या जगाचा, मीच निर्माण केले, पण या नियमात मला काय करता येत नाही. ज्याने नियम केले त्यांनीच मोडल्यावर लोक काय म्हणते, मला नाही मोडता येत ते. मग कुणाकडे जावं लागेल? जा म्हणले भीष्माचार्याकडे गेले. भीष्माचार्य श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण. भीष्माचार्य सतत नामस्मरण. आणि भीष्माचार्यांकडे गेल्यानंतर दर्शन घेतलं, बांगड्याचा आवाज आला, अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद देऊन टाक. जुने आशीर्वाद आहेत, लांबलचक मोठे आणि तोंड भरून. आता एखाद्याला आशीर्वाद नग 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 करते, ते आशीर्वादच देत नाहीत, नुसतं नग नग. हे काय आशीर्वाद आहे का काय? आशीर्वाद दिला पाहिजे. भीष्माचार्याने आशीर्वाद दिला आणि कुंती मातेने सांगितलं आशीर्वाद टिकत नाही म्हणले जास्त वेळ. काय झालं? मालक गार पडलेच जातील, मला वाटतं 1 वर्षभर राहावं. सगळे जायलाच आलेत, पण 1 वर्ष राहायला. भीष्माचार्याने सांगितलं चल. कमंडलू दंड भीष्माचार्यांची ती झोळी, खडावा खाट 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 खाट. भीष्माचार्य निघाले. श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण. पावला पावल्यावर नामस्मरण भजन आणि त्या ध्यानामध्ये जाऊन बसले. भीष्माचार्य जिथं झोपले होते त्या बाजावर बसली. कोण? पंडूराजा झोपले होते, तर भीष्माचार्य जाऊन बसले. पंडूराजा शांत अवस्थेत, एकदम निद्रा अवस्थेत पडलेले, काही सुट नाही त्यांना. पण त्या बाजावर जाऊन बसले. 12 वाजता त्यांचा मृत्यू काळ आणि वेळ होती. यमराज दारात आले. यमराजाने पाहिलं, घरात पाहिल्याबरोबर तेजपुंज दिव्य अशा प्रकारचं स्वरूप, ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कापीजे कळी काळ तया भेणे, उभा गंध आणि तुळशीची माळ जर गळ्यामध्ये असेल तर यम असा चळचळा कापत. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवाय. त्यांच्या पाडशिंगला सुद्धा जाऊ नका. म्हणजे माळीची किंमत आपल्याला पाहिजे. बरेच माळकरी म्हणतात अमृत जमत आहे म्हणते, नाही ध्यानात आलं तर मग सकाळी बघू आपण, बोलू विठाला विठाला. लक्ष द्या, भीष्माचार्यांची माळ आहे महाराज, भीष्माचार्यांचं नामस्मरण आहे, उभा गंध आहे. कुणी पाहिलं? यमराजाने पाहिलं. पाहिल्याबरोबर यमराज माग, त्याला ती तेजस सहन नाही झालं, मागं बसले. पण आता काय करावं? 12 वाजता यांना उचलायचं. हे जर आसनावर बसले तर आपल्याला उचला येत, बघायलाच जमत नाही तर उचलायचं कसा माणूस? त्यांच्याकडे बघवत नाही आपल्याला. ब्राह्मणाचं रूप धारण केलं. भिक्षां देही, भिक्षा मागा. कुंती माता भिक्षा घेणार. स्त्रियांच्या हाताने भिक्षा घेत नसतो म्हणले. ब्रह्मचारी कोण आहे त्याच्या हाताने भिक्षा पाहिजे. ब्रह्मचारी येत होते. आसनावरून उठले आणि बाहेर आले की यमदूताला उचलायचं सांगायचं होतं. आसनावरून बाहेर बोलायचे, त्यांच्या हातात भिक्षा द्या. भीष्माचार्य म्हणले 5 मिनिटं थांब. 12 वाजून 5 मिनिटांनी तुला भिक्षा वाढतो. 12 वाजता वाढीत. यांना एकमेकाची आकडे माहीत होते गोंधळाचे. भीष्माचार्याला माहीत होतं 12 वाजता याला उचलायचं आहे, याचं मरण 12ला दिसलं होतं. आणि यांना माहीत होतं 12 वाजता नाही उचललं तर हे मरतच नाही. एकदा का आणि टळली माणसं, म्हणजे 12 वर्ष आता ताण एक आणि टळली की विषय सांगतो. मग ते बघा परमार्थ करीत राहा, टळली तर तळून जाईल. शेवट तर आहेच भगवान परमात्म्याच्या हातात.
भीष्माचार्याने उठले नाही, 12 वाजून 5 मिनटं झालं, मग भिक्षा हातात घेतली आणि त्याला द्यायला लागले. त्यांनी सांगितलं आता काय करता, आम्हाला थोडीच खायची. टाईम निघून गेला, 12 वर्ष पुन्हा जगले पंडूराजा. तो का म्हणे काळा हाना तोंडावर, ते म्हणले आमच्या तोंडावर हाणलं तुम्ही, आता आमचं कामच होत नाही. म्हणजे चाललो माघारी. एखादं काम नाही झालं माणूस म्हणतो तोंडावर हाणल्यासारखं आलो माघारी, म्हणजे तिथं कामच नाही झालं. तो का म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाणे. रामबाणाने भाता भरल्यामुळं जगाचा मालक जिथं काम करू शकत नाही ते काम भीष्माचार्यांनी केलं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात असं नामस्मरण करा. आणि पहिलाच दिवस असल्यामुळं मला काय नामस्मरणाच्या अतिरिक्त बोलता येत नाही आणि बोलून काही जमत नाही. पहिला दिवस आहे नामपर अभंग असायला पाहिजे, दुसरा दिवस आहे संतपर अभंग असायला पाहिजे, 7व्या दिवशी किंवा काल्याच्या आदल्या दिवशी महिन्याचा सप्ताह असो, 8 दिवसाचा 15 दिवसाचा असो, काल्याच्या आदल्या दिवशी मागणी पर अभंग पाहिजे आणि काल्याचं वर्णन झालं पाहिजे. असे हे नियम आहे, नियमावली. पहिलाच दिवस असल्यामुळं नामस्मरण करण्याचा प्रयत्न केला नाही का, आणि चिंतन थोडं सांगण्याचा प्रयत्न केला. हे चांगलं असेल ते श्रीगुरु आदरणीय गुरुवर्य नवले अण्णांचे, आणि जे वाईट असेल, जे तुम्हाला नसन आवडलं ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून सोडून द्या. चांगलं ग्रहण करा आणि आपला संसार सुखी करून घ्या. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो तिन्ही लोकी, भजजो आदि पुरुषी अखंडित. आपल्या या गावामध्ये सुंदर अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. एकानेही गैरहजर न राहता सर्वांनी हरिपाठ, आता सुंदर भागवत आहे, श्रवणासारखं भागवत, गाथा भजन, रामायण, जे काही काय कार्यक्रम आहेत सगळे ॲडजस्ट करत चला. आणि हे कार्यक्रम आपण श्रवण केला, हा आनंद घेतला, पुन्हा वर्षभर